नमस्कार मित्रांनो, आपण निघालो आहोत कासच्या तिकडे पार्टी निमित्त. तर ही बघा ही आज सगळी गँग आहे. आम्ही आत्ता इथं पेट्रोल पंपावर आहे. इथून आता आम्ही आमची बाकीची जी मित्र आल्यानंतर आम्ही इथून हलणार आहे. लेट येतोय एवढे लेट येतोय अरे गाडी जरा काम होतं ते ह्यो बघा ह्यो आलाय आत्ताशी. आता ही आमची गँग सगळी. आता आम्ही निघालोय कासला. चला अरे मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत क्लासला. तर आता तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलोय आणि जी काही आमची मित्र आहेत बाकीची ती आता येतील. मग त्याच्यानंतर आम्ही इथून मग ठरवणार की कुठं जायचं, कासला जायचं का पहिले जेवायचं का पहिलं कुठं जायचं ते ठरवणार आणि तिथून मग नंतर आम्ही जाणार आहे. तर आमची मित्र जी काय आहेत बाकीची ती राहिलेली ती अजून काय आली नाहीत. आमच्या 2 गाड्या इथं आल्यात म्हणजे आम्ही एकूण इथं 5 जण आलो. बाकीची जी काय आहेत ती येतील. तर एक गाडी आत्ताशी आली आहे आमची आणि ह्यांच्यामुळं आम्हाला उशीर झाला. यांच्यामुळं आम्हाला उशीर होते. अजून एक गाडी राहिली ती अजून आली नाही. हो ही त्याच्यामुळे उशीर झालाय. मेन हॅलो याला मारणं पाहिजे. हॅलो कुठे त्या योगा ही शेवटची गाडी त्यांच्यामुळे उशीर झालाय. आली अजून कुठली गाडी यार अजून मी पण राहिलंय वे नाही अजून मी पण राहिलंय. तू गाडी चालवशील का नीट काय का अजून आले वंशी पण आला. चला लगेच चला 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 ओके हे बस चला काय. तर आता आम्ही निघालोय डायरेक्ट जेवायला येतोय का अगोदर नाही पहिल्याची अगोदर फिरणार आहे आम्ही सगळा कास आणि जेवाय झालं. कारण आमचं काय ठरलेलं की कॉलेजच्या ड्रेसवर सगळ्यांनी यायचं असं काय. मी गाण की नाही याचं गाण केली पहिली परत घातली येतं दुसरी गाण केली अहो बाबांना हे सगळे आमची गँग आहे. पुढे दोघ ओळीचा डोंगर ज्या डोंगराच्या पुढं का असतं हा नवरा डोळीच्या डोंगर त्या डोंगरांनी पुढं असतं. पण तिकडं आता आपल्याला तू परवा आलाय का अरे ती बरं ठीक आहे. वरचा रस्ता वरचा रस्ता चालू येणं सांगितलंय. वरचा रस्ता जर बंद असला तर याचं काय खरं नाही. 100% पावसाच्या सीझन मध्ये फक्त इथं बघायला असतं. हा याला वगैरे असतं अरे ते खाय पुढे येऊ शकता बघायसाठी. मी पूर्ण एरिया तरी मोठा एरिया निसर्गरम्य वातावरण माहीत असते एक वेगळाच आनंद येतो. बघा आमच्या या साईडला तुम्हाला जर पाहू शकता की कास तलाव आहे. हे तुम्ही घाटात हे आतलं गेलं एक म्हणजे बघण्यासाठी खूप छान आहे. तुम्ही त्या फुल फॅमिली सोबत ठेवू शकता. मागाशी आम्ही पण त्याप्रमाणे व्हिडिओ बनवले. अरे कुठं आला अरे कुठं आलं हो का पूर्ण रस्ता बंद. रस्त्याच्या पूर्ण रस्त्यावर पाणी आलं. मी सांगत होतो मागाशी माझं कोण ऐकलं नाही. परत त्या मानेला फक्त आता सांगतो बरोबर काय ती काय बोलायचं. आता परत माघारी तर जाऊ शकत नाही. इकडून एक मधून पूर्ण डोंगरात एकदम पाऊल वाट आहे. तिथून तर गाडी काय कायची जाईल पण काय कायची जाऊ शकत नाही. मग काय करायचं. मग कुठलं ऑप्शन नाही आम्हाला. फक्त इथे एवढाच ऑप्शन का इथं फोटो काढायचा आणि इथून परत जेवायला जायचं एवढाच ऑप्शन झाला. पत्ता याला तर आता काय बोलू काय नको असं झालं असेल. आता काय आमच्याकडे ऑप्शन नव्हता त्याच्यामुळं आम्ही आलोय या पाऊल वाटेत. आता इथून ट्रिपचे आलेलो आम्ही. आता ती चालत इथून आम्ही चालत जाणार आणि ज्यांच्या गाड्या ती गाड्या घेऊन जाते या रोडवरून. ते आता इथून चालते. असला रोड आहे की इथून डबल शीट जाणं अवघड आहे. मी तर बाबा बसलोच नाही.
काहीतरी झालं, पडली जाऊ दे आपल्याला काय. मित्रांनो हे बघा कास तलाव. आपण एवढ्या कसल्या पाऊल वाटत येऊन पोचलो, शेवटी फायनली पोचलो कास तलाव. बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर असं एकदम बघायसारखं ठिकाण आहे. तर मित्रांनो इथं आता आमचा 1 तास गेलाय. आता इथं सगळ्यांनी फोटो काढले, व्हिडिओ काढले, सगळं झालंय. आता इथून आम्ही जाणार हॉटेलमध्ये वेस्टर्न घाट आणि तिथं जेवणार. तर आता आम्ही पोचलो बबनदावर. आम्ही एकूण आमच्यात आणि 3 मित्र ॲड झाली आमची. 15 जण झाले. 15 जण झाले. आता ऑर्डर दिली, टोकन वगैरे दिले. त्याच्यानंतर आता घेऊन येतील 5-10 मिनिट. त्यानंतर आपण बघूया. आपण त्याचे बनवून पाडते ताट आली रे. आणि त्याच्यानंतर बाबा तिकडं सुरुवात पण झाली जेवायला. तिला आत्ताची ताटं येऊन अजून यांना ताटं राहिलीत आमच्या मागच्यांना. चिकन थाळी अनलिमिटेड. तर या चिकन थाळीत मित्रांनो आपल्याला सोनकढी, रस्सा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, भात आणि याला काय माशाचा पीस आणि सुकं चिकन आणि रोटी, अनलिमिटेड रोटी. हे खाल्ल्यानंतर बबंदाचा घेतला निरोप आणि आम्ही निघालो घराकडे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.